नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता जीवाला काल त्याने जे काही केलं त्या गोष्टीचा पश्चाताप आहे, त्याला त्याची चूक मान्य आहे. त्यामुळे आता त्याला नंदिनीला सॉरी तर म्हणायचं आहे, पण नंदिनी ही त्याचं सॉरी एक्सेप्ट करायला तयार नाही आहे. त्यामुळे आता जीवा काहीतरी नवीन आयडिया करून नंदिनीला सॉरी बोलणार, पण ती आयडिया आता त्याला मालिनी देणार आहे. आता नक्की आयडिया काय असणार आहे हे तर तुम्हाला व्हिडिओमध्येच पाहावं लागेल. तर दुसरीकडे आता रम्याने पार्थच्या जवळ जाण्याचा जो काही मार्ग शोधलेला आहे त्याच्यावरती चालायला तिने सुरुवात केली आहे. पण आता हे सगळं बघून नंदिनीला खूप जास्त राग येतो आहे. तिला हे आवडत नाही आहे. अर्थात कुठल्याही बहिणीला नाहीच आवडणार आपल्या बहिणीच्या किंवा आपल्या धाकट्या बहिणीच्या संसारात स्पेशली कुणी अशी ढवळाढवळ केलेली. त्यामुळे आता नंदिनी ही काव्याला चांगलं खडसावणार आहे, दरडावणार आहे. आणि त्यानंतर काव्यसुद्धा आता पार्थना सांगणार आहे की पार्थ, तुम्हीसुद्धा बेडरूममध्ये झोपत चला. त्यामुळे आजचा एपिसोड एकंदरीत पाहता खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप वगैरे करू नका. न स्किप करता पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. तर मग आता अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. तर कालपर्यंत आपण पाहिलं होतं की जीवा हा खूप जास्त दारू प्यायला होता, त्याला चालण्याची शुद्ध नव्हती, पण नंदिनीने त्याला घरी कसंबसं आणलं होतं. त्यानंतर जीवा नंदिनीची माफी मागत होता, पण नंदिनी जीवाला माफही करायला तयार नव्हती. तर आता आपण त्या पुढे जाणार आहोत. सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आज पार्थला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण काव्याने त्याला बाईकवरून सोडायला सांगितलेलं असतं. पार्थ काव्याला म्हणत असतो, चला आज कितीतरी दिवसांनी तुमच्यामुळे मला बाईक चालवायला मिळणार आहे. त्यावर काव्या म्हणत असते, नाही नको, कॅन्सल. त्यावर पार्थ म्हणतो, काय? त्यावर काव्य म्हणते, बाईकने जाणं कॅन्सल म्हणजे तुम्हाला जिथे जायचं आहे, तुमचं काम आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता, मी माझी जाते. त्यावर पार्थ म्हणतो, अहो असं काय करताय, आत्ताच मला म्हणालात ना बाईकने सोड म्हणून, सोडतो मी तुम्हाला. त्यावर काव्य म्हणते, ॲक्च्युली काय आहे ना, माझं थोडं दुसरीकडे काम आहे, मला दुसरीकडे जायचं आहे. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्हाला दुसरीकडे तिसरीकडे जिथे कुठे जायचं आहे तिथे सोडतो मी. काव्य सांगते की मला माझ्या एका मैत्रिणीला पिक करायचं आहे आणि मग तिथून आम्ही दोघे एकत्र जाणार आहोत. त्यावर पार्थ म्हणतो, अहो मग त्यात काय एवढं, मैत्रिणीला पिक करायचं आहे ना, मी तुम्हाला मैत्रिणीकडे सोडतो आणि त्यानंतर तुम्हाला दोघींना जसं जायचं तसं तुम्ही दोघी जा. त्यावर काव्या म्हणत असते, पार्थ तुम्ही तुमचे जा, मी माझी जाईन. त्यावर मात्र पार्थ म्हणत असतो, अहो तुम्हाला माझ्या बाईक चालवण्यावरती जर विश्वास होत नसेल ना, तर तुम्ही एक काम करा, जीवाला विचारा माझ्या बाईकचं स्पीड किती असतं ते. मी अजिबात हळू चालवत नाही, त्यामुळे तुम्हाला तुमच्या ठिकाणी मी वेळेपर्यंत पोहोचवेन. त्यावर मात्र आता काव्या म्हणते, मला नाही यायचं तुमच्यासोबत. आणि आता काव्या ही रागारागात तिकडनं पुढे निघून जाते. आता मात्र पार्थ हा म्हणत असतो, काव्या पण काव्या काही पार्थचं ऐकत नाही. पार्थ विचार करतो, अरे अशी कशी मुलगी आहे यार ही, म्हणजे आत्ता म्हणाली की बाईकने सोड म्हणून एवढी मी बाईक धुवून वगैरे घेतली आणि आत्ता म्हणते की मला नाही जायचं तुमच्याबरोबर. असो, पण आपण ठरवलं आहे ना मैत्री करायची, म्हणजे आपण करायची. मी एवढा पुढे जातो आहे, पण ह्या काही पुढे येत नाही, पण आपण हार मानायची नाही, असं आता पार्थ विचार करतो. तर समोरून रम्या चालत येते. आता रम्या येऊन पार्थला विचारत असते, पार्थ ऑफिसला चालला आहेस? पार्थ काही न बोलता तिकडनं गुपचूप जात असतो. रम्या पुन्हा पार्थला म्हणत असते, पार्थ रे, मी सुद्धा तिकडेच चालली आहे, प्लीज मला रस्त्यात ड्रॉप करशील? आता रम्याने रिक्वेस्ट केलेली असते, त्यामुळे पार्थकडे नाही बोलणं हा पर्यायच नसतो. तो लगेचच रम्याला बाहेर ये असं म्हणतो आणि स्वतः पुढे जातो. तर रम्या खूपच जास्त खुश होऊन जाते. तर दुसरीकडे आता जीवा हा शांतपणे खोलीमध्ये बसलेला असतो आणि त्याला पोलिसांचे शब्द सतत आठवत असतात. अरे लायकीपेक्षा खूप चांगली बायको मिळाली आहे तुला, किमान तिची तरी इज्जत कर, तिच्यामुळे तरी पिऊ नकोस. आणि बिचारी नंदिनी मात्र त्याच्या वतीने पोलिसांची माफी मागत असते, माफ करा साहेब, पुन्हा त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही आणि पुन्हा ते दारू पिणार नाही. तर पोलीस हे जीवाला खूप जास्त बोललेले असतात, ते सगळं त्याला आठवत असतं. इतक्यात नंदिनी रूममध्ये येते. जीवा नंदिनीला म्हणत असतो, आनंद निवासला चालली आहेस ना, मग चल मी येतो तुला सोडायला. तर नंदिनी काहीच रिप्लाय देत नाही. जीवा म्हणतो, नंदिनी काल जे काही रात्री झालं त्यासाठी खरंच मनापासून सॉरी, मी पुन्हा तुझी खाली जाईल असं नाही वागणार, तुझा अपमान होईल असं मी काही नाही करणार.
खरं सांग, मी काल दारू प्यायलो याचं तुला वाईट वाटतंय की मी तुला नशेत काही बोललो, काही सांगितलं? त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे नेमकं काय बोलायचं आहे तुम्हाला जीवा? आहे का असं काही ज्याने मी दुखावली जाईन किंवा मला वाईट वाटेल अशी तुम्हाला भीती वाटते आहे? सांगा ना. आणि मला मुळात हीच गोष्ट कळत नाही की एवढी प्यायचीच कशाला की आपण रात्री काय बोललो आहे हे सुद्धा आपल्याला आठवणार नाही. त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं काय बोलतेस तू? कुठला विषय कुठे नेतीयेस? तसं काही नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते, नाही, आज तुम्ही ना स्पष्टपणे सांगूनच टाका की तुम्हाला असं काय सांगायचं आहे मला. कारण काय आहे ना, मलासुद्धा आता काल विचार करून करून डोळा लागलेला नाही आहे. एवढं काय आहे की जे तुम्ही माझ्याशी बोलू शकला नाही? तुम्ही दारूच्या ग्लासात ते दुःख बुडवलं. माझ्याशी लग्न करून पश्चाताप तर नाही होत आहे ना तुम्हाला? अडकल्यासारखं तर नाही वाटत आहे ना? का केलं तुम्ही मग माझ्याशी लग्न? त्यावर आता जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं ऐक ना, उगाचच्या उगाच तू हा विचार करतेस. माझं चुकलं, सॉरी. त्यावर नंदिनी म्हणत असते, सॉरी? तुमच्या लेखी खरंच या शब्दांना काही किंमत आहे का? हे बघा, सॉरी आपण एखाद्या व्यक्तीला तेव्हा म्हणतो जेव्हा आपल्याला असं वाटतं, मनापासून वाटतं की आपण काहीतरी चुकलो. ज्या दिवशी तुम्ही मनापासून चुकताय असं वाटेल ना, त्या दिवशी मला सॉरी म्हणा. आता नको. एवढं बोलून नंदिनी ही रागारागात खोलीच्या बाहेर चाललेली असते. आता मात्र इकडे जीवाला प्रश्न पडलेला असतो की बापरे, नंदिनी खूपच जास्त चिडलेली आहे. पण मग जर हिची समजूत घालायची आहे तर नेमकं आपण करायचं तरी काय? तर दुसरीकडे नंदिनी पुन्हा एकदा जीवाला सांगते, मी फार काही गोष्टींचं मनावर घेत नाही, मला वाईट वाटत नाही. पण खरंच आज तुम्ही हरवलंत मला जीवा, हरवलं आहे तुम्ही मला. काल रात्रीपासून हरली आहे मी. आणि नंदिनी आता मी हरली आहे असं म्हणते आणि तिकडनं निघून जाते. आता मात्र जीवाला खरंच कळलेलं असतं की आपण जे काही वागलो आहे ते खऱ्या अर्थाने चुकीचं वागलो आहे. आपण असं नको वागायला हवं होतं. आता खरं तर कदाचित नंदिनीची सुद्धा हीच इच्छा असणार आहे की जीवाला बस आपली चूक लक्षात यावी आणि पुन्हा कधीच त्याने दारूच्या आहारी जाऊ नये, आणि म्हणून नंदिनीने हे सगळं काही केलेलं आहे. पण आता जीवाला बघावं तर त्याची चूकही कळलेली आहे. त्यामुळे आता नंदिनीला सॉरी बोलायचं जीवाने ठरवलं आहे, पण त्यासाठी त्याला काहीतरी नवीन युक्ती करावी लागणार. मग आता जीवा हा विचार करायला लागतो. तर दुसरीकडे काव्या ही इन्स्टिट्यूटला पोहोचलेली असते आणि तिने तिचं मंगळसूत्र हे तिच्या ड्रेसच्या आत टाकलेलं असतं. तर आता मुद्दामून तिथे दोन मुली येतात आणि आता त्या काव्याला चिडवायला लागतात. काय मग देशमुख मॅडम? अगं आता देशमुख नाही, देसाई मॅडम म्हण, असं काय करतेस? त्याबरोबर लगेच आता काव्य त्यांच्याकडे बघते तर त्या विचारत असतात, तुझ्या नवऱ्याचं नाव काय गं? त्यावर दुसरी म्हणते, पार्थ. त्यावर लगेच पहिली म्हणते, अगं तू कशाला सांगतेस? तिला सांगू देत ना. आता एवढं लग्न वगैरे झालं आहे तर छान उखाण्यातून वगैरे नाव घ्यायचं. त्याबरोबर काव्या म्हणत असते, तुम्ही दोघी. त्याबरोबर त्यातली एक म्हणते, अगं तुला उखाणा येत नसेल ना, थांब मी दाखवते. अगं म्हणजे फक्त राईम जोडायचे आणि उखाणा घ्यायचा. त्यावर काव्या म्हणते, प्लीज गप्प बसा. त्याबरोबर त्या म्हणतात, चल गं क्लासची वेळ झाली, आणि तिकडनं निघून जातात. मग आता इकडे काव्याला या सगळ्या गोष्टींचा राग येतो. काव्या पटकन अनिशाला कॉल करते आणि म्हणत असते, तुझा तो मामे भाऊ डिवोर्स वकील आहे ना, मला त्याच्याशी बोलायचं आहे, त्याचा नंबर दे. तर दुसरीकडे आता आई ही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असताना जीवा त्या ठिकाणी आलेला असतो. आता जीवा तिकडे येतो आणि आता तो तिथे घुटवळत असतो. आईच्या लक्षात ही गोष्ट लगेच येते. आई त्याला म्हणत असते, जीवा तुला भूक लागली आहे का? एक काम कर, ते बघ तिथे फ्रूट ठेवलेत, त्यातलं काहीतरी खा, नाहीतर डब्यात कचोरी आहे तिथली घेऊन खा. त्यावर जीवा म्हणतो, नाही आई, भूक नाही लागली. त्यावर लगेच आई म्हणते, हो का? नाही काय ना, हल्ली फक्त तू जेवायला बाहेर येतोस ना, म्हणून मला वाटलं, बस बाकी काही नाही. त्यावर जीवा लगेच म्हणत असतो, नाही गाई, सॉरी. त्याबरोबर लगेच आई म्हणते, मग तुझा तो निळा शर्ट आहे नवीन, तो हवा आहे का? अरे पण तो इस्त्रीला दिला आहे. त्यावर जीवा म्हणतो, नाही गाई, तोही नको आहे. त्यावर आई म्हणते, अच्छा म्हणजे शर्ट नको आहे, भूक नाही लागलेली, मग काय काम काय? नाही म्हणजे तू बोलू शकतोस हा माझ्याशी, पण जर नसेल सांगायचं तर. त्याबरोबर जेव्हा आईला विचारतो, आई तुझी आणि बाबांची जेव्हा छोटी मोठी भांडणं होतात तेव्हा मग तुम्ही काय करता गं? म्हणजे होत असतील ना. त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणते, हो होतात ना, सगळ्याच नवरा बायकोंची होतात. पण एक तुला खरं सांगू का जीवा, सुखी संसाराचे ना काही युनिव्हर्सल नियम आहेत. आता सुखी संसाराचे युनिव्हर्सल नियम नक्की काय आहेत हे जीवाला माहीत नव्हतं. जीवाने लगेच विचारलं, सुखी संसाराचे युनिव्हर्सल नियम असतात? त्यावर आई म्हणते, हो मग, जे अख्ख्या युनिव्हर्समध्ये सेम असतात. त्यावर आता आई ही जीवाला सांगायला लागते, बॉस इज ऑलवेज राईट. त्यावर जीवा म्हणतो, काय? त्यावर आई म्हणते, हां, बॉस इज ऑलवेज राईट. आणि संसारात बॉस कोण असतं? बायको. त्यामुळे बायको कधीच चुकत नाही.
म्हणून नवऱ्याने पटकन सॉरी म्हणून टाकायचं आणि भांडण संपवायचं. त्यावर लगेच आता पुढे जीवा विचारतो, पण जर खरंच चूक नवऱ्याची असेल तर? त्यावर मालिनी म्हणते, पांढरा कुर्ता आणि हळद. त्याबरोबर जीवा म्हणतो, काय पांढरा कुर्ता आणि हळद? त्यावर मालिनी म्हणते, थांब एक्सप्लेन करून सांगते. तुझे बाबा आहेत की नाही, पूर्वी खूप चुका करायचे, म्हणजे सतत चुका करायचे. त्यावर लगेच जीवा म्हणतो, आणि सॉरी नाही म्हणायचे? त्यावर आई सांगते, अरे म्हणायचे ना, पण असंच एकदम कॅज्युअली जनरली सॉरी म्हणायचे. सॉरी, चूक केली, सॉरी, चूक केली, सॉरी, असं सॉरी होतं त्यांचं. मग एक दिवशी मी आता ठरवलं की काहीतरी करायचं. मग मी ह्यांच्या मुद्दाम मलमलच्या पांढऱ्या कुर्त्याला ना हळदीचा डाग लावला, असा चांगला पंजा लावला हळदीचा, आणि त्यांना म्हटलं ना सॉरी. त्यावर आता मी जाणून बुजून केलं होतं. तुझे बाबा म्हणतात तुझ्या सॉरीने की तो हा डाग जाणार आहे का? मग मी प्रत्येक धुण्यात तो डाग काढायला लागले हळूहळू, आणि मग नंतर मी तुझ्या बाबांना तो डाग फिका होतोय ते दाखवलं. पण तुझे बाबा मला काय म्हणाले माहिती आहे? तुझ्या सॉरीने किंवा तुझ्या धुण्याच्या प्रयत्नांनी हा डाग फिका होणार आहे का? याचा अर्थ असा की आपण अशा चुका करायच्याच नाही की ज्याने आपण चूक केली आहे तरी त्याचे डाग जाणार नाहीत. कळलं तुला? आणि हे बघ, तू सॉरी म्हणत राहा, नंदिनी तुला माफ करेल. त्यावर लगेच जीवा विचारतो, कधीपर्यंत सॉरी म्हणू? त्यावर लगेच मालिनी त्याला सांगते, जोपर्यंत नंदिनी माफ करत नाही तोवर. आणि फक्त नुसतं सॉरी बोलू नकोस, तर तू तिच्यासाठी काहीतरी कर, म्हणजे तुझ्या कृतीतूनही सॉरी दिसू देत. आता जीवा होकार देतो आईला, मिठी मारतो आणि तिकडनं निघून जातो. तर आता दुसरीकडे नंदिनी ही संपूर्ण घरामध्ये धूप फिरवत असते. आता ज्यावेळेस ती धूप फिरवत असते इतक्यात त्या ठिकाणून पार्थ आणि रम्या आलेले असतात. पार्थ आणि रम्या आल्याबरोबर पार्थ हा तिथे थांबतो, तर रम्या ही मुद्दामून पुढे येते आणि पार्थला म्हणत असते, पार्थ खरंच थँक्यू, आज तू मला तुझ्या कारमधून ड्रॉप केलंस आणि पिकअपसुद्धा केलंस. त्याबरोबर मात्र आता पार्थ हा काही न बोलता तिकडनं निघून जातो. पण ही गोष्ट नंदिनीला काही फारशी पटलेली नसते, तिला हे खटकलेलं असतं. तर दुसरीकडे मालिनी ही आता बाबांकडे आलेली असते आणि आता ती बाबांना म्हणत असते, अहो आज आपण जरा उशिराच बसूया का? त्यावर बाबा म्हणतात, हो चालेल ना, बसूया. त्यावर मालिनी म्हणते, ओ तसं नाही म्हणत आहे, मी जेवायचं बोलते. त्यावर बाबा म्हणतात, मग मी तरी काय बोलतोय, मी सुद्धा जेवायचंच बोलत होतो की. त्यावर मालिनी म्हणते, कळलं मला, राहू द्या तुमचं. त्यानंतर आता बाबा हे लगेचच मालिनीला विचारायला लागतात, बरं ते सगळं सोड, मला सांगा तरी आज बिचाऱ्या मला बापुड्याला, गरीब माणसाला ताटामध्ये काय मिळणार आहे खायला? त्यावर लगेच मालिनी म्हणते, हो ना, तुम्ही गरीब आणि बापुडे ना. तर मग ती सांगायला लागते, आज जेवणामध्ये प्रॉन्स पुलाव आहे, त्याबरोबर जीवा आणि पार्थला आवडते म्हणून अंड्याची भुर्जी आहे, मिथून भाऊजींनी आंबे आणलेत त्यामुळे आमरस असणार आहे, चपाती आहे, सगळं आहे, आणि आज मी खूप जास्त खुश आहे त्यामुळे खीरसुद्धा आहे. त्यावर बाबा म्हणतात, नाही ते तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय, पण आज तू एवढी खुश का आहेस? त्यावर मालिनी म्हणायला लागते की घोडे पाणी प्यायले. त्यावर लगेच बाबा म्हणतात, काय, कोण घोडे, कोणाचे घोडे? त्यावर लगेच मालिनी म्हणायला लागते, तुम्ही सगळे पुरुष इतके बुद्धू असता का हो? त्यावर बाबा म्हणतात, तुम्ही बायका जर असं घुमवून फिरून बोलायला लागला तर आम्हाला कसं कळणार? स्पष्टपणे सांग ना तुला जे काही बोलायचं आहे ते. त्यावर आता मालिनी सांगायला लागते, अहो तुम्ही नाही का म्हणाला होतात घोडे, मी विहीर खणली आहे, विहिरीला पाणी लागलं आहे, घोड्यांना विहिरीपर्यंत आणून पोचवलं आहे, आता घोड्यांचं काम आहे पाणी पिणं, घोडा पाणी प्यायला. म्हणजे नंदिनी आणि जीवा यांच्यामध्ये आता बरं झालं आहे. म्हणजे काल रात्री दोघंजणं डिनरला एकत्र बाहेर गेले होते, मग मी आनंदी नसेल का? आणि त्याहून महत्त्वाचं, आज सकाळी जीवा माझ्याकडे आला आणि मला विचारत होता की आई, जर नवरा बायकोंची भांडणं झाली तर मग काय करायचं वगैरे. आता फक्त की नाही पार्थची काळजी आहे, जर थोडं काव्याने सुद्धा नमतं घेतलं ना तर मग बघा हळूहळू सगळं त्याचंही ठीक होईल. त्यावर लगेच बाबा म्हणत असतात, तथास्तु, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल बालिके, तू काही काळजी करू नकोस, होईल सगळं, हळूहळू होईल, सब धीरे धीरे अच्छा होगा. त्यावर आई म्हणत असते, तुम्ही बोलताय तसंच घडू. त्यानंतर बाबा हे आईला म्हणत असतात की सांग ना जीवा आणि नंदिनीचं काय झालं? त्यावर लगेच आई म्हणते, मला वाटतं त्या दोघांचं थोडंसं भांडण झालं आहे. त्यावर बाबांना खूप आनंद होतो, तर टाळ्या वाजवून हसतात. त्यावर लगेच आई म्हणते, अहो टाळ्या कुठे वाजवताय, आपल्या सुनेचं आणि मुलाचं भांडण झालं आहे आणि तुम्हाला या गोष्टीचा आनंद होतो आहे, त्यांना कळलं तर काय वाटेल? त्यावर बाबा म्हणत असतात की अगं
भांडणाकडे कोणी निगेटिव्हपणे बघूच नाही, कारण जिथे भांडण असतं प्रेमही तिथेच असतं. मला तरी असंच वाटतं की सुखी संसाराची सुरुवात ही कायम भांडणापासून होते. पण हो, ते भांडण व्यवस्थित मुरलं पाहिजे. भांडण जितक्या लवकर झालं ते तितक्याच लवकर मिटायलाही हवं. मी आलो जरा जीवाबरोबर बोलून. त्यावर आई म्हणते, अहो आता तुम्ही कशाला जाताय? त्यावर बाबा म्हणतात, अगं त्याला जरा चांगलं समजावतो म्हणून. त्यावर आई त्यांना सांगत असते की नाही, नको, तुम्ही जर आता स्वतःहून त्याच्याशी बोलायला गेलात ना तर त्याला ऑकवर्ड होईल. त्याला असंच वाटत राहील की मी बाबांना जाऊन सगळं सांगितलं, त्यामुळे आता तुम्ही त्याच्याशी काही बोलू नका. मी त्याला सगळं व्यवस्थित समजून सांगितलं आहे. त्यावर बाबा म्हणत असतात, काय समजवलं असशील तू? हेच की बायका नेहमी बरोबर असतात आणि नवरे नेहमी चुकीचे असतात, बरोबर ना? त्यावर लगेच मालिनी म्हणत असते, हां मग आता जे खरं आहे ते खरं आहे ना, मी फक्त त्याला खरं समजावून सांगितलं, कळलं तुम्हाला? त्यावर बाबा म्हणत असतात की हो, काहीही खरं काय, म्हणजे फक्त नवरेच चुकतात का? तुम्ही बायका कधी चुकतच नाही का? त्यावर मालिनी म्हणते, आता नाही चुकत तर नाही चुकत. त्यावर बाबा आणि आई आता या दोघांमध्येच भांडण व्हायला लागतं. आई म्हणत असते, आता काय तुम्ही या विषयावरून माझ्याशी वाद घालणार आहात का? त्यावर मात्र आता बाबा हसतात आणि म्हणत असतात, अगं जरा चेक करत होतो गं, आपण सुद्धा तेव्हासारखेच भांडू शकतो की नाही ते, बस बाकी काही नाही, पण आपण अजूनही तसेच भांडू शकतो हां. त्यावर लगेच आई हसते. तर बाबा म्हणत असतात, बरं ऐक ना, मला जरा खिरीची चव करायला आणून दे. त्यावर लगेच आई सांगत असते, खीर अजून बनवायची आहे. त्यावर बाबा म्हणतात, बरं मग खीर बनवायची आहे तर किमान आमरस तरी दे. त्यावर आई म्हणत असते की आमरस थंड करायला ठेवला आणि लगेचच ती तिकडनं निघून जाते. बाबा म्हणत असतात की जर ह्या बायकांना काही द्यायचं नसतं तर मग ह्या उगाचच्या उगाच आशा लावायला तरी कशाला येतात बरं? आणि मग बिचारे दुधाची ताण ताकावर भागवण्यासाठी ग्लासातलं पाणी गुपचूपपणे पिऊन घेतात. तर दुसरीकडे आता नंदिनी ही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते, पण तिचं सगळं लक्ष मात्र काव्याच्या रस्त्याकडे लागून राहिलेलं असतं. ती विचार करत असते, काव्य अजून आली कशी नाही, तिला एवढा उशीर का होतोय? ती आता सतत दरवाजा बघत असते आणि आता बघता बघता त्या दरवाज्यातून काव्या पटकन आत येते. आता काव्या आत आल्याबरोबर नंदिनी ही काव्याला हाक मारते आणि म्हणते, काव्या मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. काव्या लगेच म्हणते, हो ताई बोल ना. त्यावर नंदिनी तिला सांगते की थांब जरा, एवढी फोडणी घालून होऊ देत, मग येते तुझ्याबरोबर बोलायला. त्यावर मात्र आता काव्या ठीक आहे म्हणते आणि तिथेच थांबत असते. पण मुद्दामून रम्या तिकडे येते आणि म्हणत असते, नंदिनी अगं तुला बोलायचं आहे ना तिच्याशी, तू जा बोल, मी इथे फोडणी घालते. त्यावर नंदिनी म्हणत असते, काही नको. त्यावर आता लगेचच रम्या म्हणते, अगं खरंच मी करते. त्यावर काव्यासुद्धा म्हणायला लागते, ताई अगं एवढं बोलते ती तर करू देत ना तिला, तुला काय बोलायचं आहे माझ्याशी? त्याबरोबर लगेचच नंदिनी रम्याच्या हातामध्ये कांद्याचा बाऊल देते आणि लगेचच काव्याकडे येते. ती काव्याला म्हणत असते, तू चल माझ्याबरोबर. आणि आता नंदिनी ही काव्याचा हात पकडते आणि आता काव्याला घेऊन तिच्या रूमकडे निघून गेलेली असते. आता काव्या आणि नंदिनी गेल्याबरोबर रम्या ही लगेचच कांदा ही त्या तेलामध्ये टाकते आणि मुद्दामून म्हणत असते की आता जशी या फोडणीला तडका देते की नाही, बघा लवकरच नंदिनी आणि काव्या तुमच्या संसारांनासुद्धा तडके देते की नाही ते. आणि मग काव्या छान फोडणी करायला लागते. तर दुसरीकडे आता नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काव्या अगं पार्थ तुझा नवरा आहे आणि तुझ्या नवऱ्यावरती असं दुसरा कोणीही हक्क गाजवतो आणि तू त्याला गाजवू देतेस, तुला काही वाटत नाही का? त्यावर मात्र आता काव्या ही काहीच बोलत नसते, कारण तिला पार्थ बरोबर रम्याने राहावं किंवा काही करावं याच्याशी काही घेणं देणं वाटतच नसतं. तर दुसरीकडे आता पार्थ हा झोपायला जायला पिलो घ्यायला आलेला असतो. तो पिलो घेऊन लगेचच चाललेला असतो. तर काव्या ही ती पिलो पकडते आणि त्याला म्हणत असते, थांबा, आजपासून तुम्ही इथेच झोपा खोलीत. त्यावर पार्थ हा म्हणतो, ठीक आहे. आणि मग आता तो तंद्रीतच ठीक आहे म्हणतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की काव्य आपल्याला रूममध्ये झोपायला सांगते. पार्थ म्हणत असतो की काय, खरंच माझ्या कानाने ना बहुतेक काहीतरी चुकीचं ऐकलं. त्याबरोबर लगेच आता काव्या ही पुढे काही बोलणार इतक्यात पार्थ म्हणतो, माझे कान ना खराब झालेत बहुतेक. त्यावर काव्या म्हणते, काही चुकीचं ऐकलेलं नाही आहे तुमच्या कानाने तेच ऐकलं जे मी सांगितलं ते, तुम्ही इथे झोपा. तर दुसरीकडे आता जीवाला नंदिनीला सॉरी म्हणायचं असतं, पण मग सॉरी हे काहीतरी वेगळ्या स्टाईलने म्हणायचं आहे असं आईने त्याला सांगितलेलं असतं. मग काय, जीवा मस्त लाईट वगैरे सजवतो आणि छान कपड्याने सॉरी असा शब्द नंदिनीसाठी बनवतो. आणि मग नंदिनी रूममध्ये आलेली असते आणि तिने ते सॉरी पाहिलेलंही असतं. मग जीवा हा नंदिनीला सांगत असतो, बॉस इज ऑलवेज राईट, कळलं आहे मला.
त्यानंतर आता लगेच नंदिनी ही जीवाकडे बघते, तर जीवा हा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी खरंच सॉरी, चुकलं माझं. त्याबरोबर मात्र आता नंदिनी जीवाकडे बघतच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आता एका बाजूला जीवा हा नंदिनीला मनवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या बाजूला काव्या ही पार्थना बेडरूममध्ये झोपायला लावते. एकंदरीत पाहता आता खरोखरच मालिनीने जी विहीर खणली होती तिला पाणी लागून आता घोडे पाणी प्यायला लागलेले आहेत. म्हणजेच जीवा आणि पार्थ हे दोघंजणं संसाराला लागलेत असं आपण थोडक्यात पाहू शकतो. त्यामुळे आता पुढचे एपिसोड खूप जास्त इंटरेस्टिंग असतील, त्यांचे सुखी संसार आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांपर्यंत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या प्रत्येक उत्तम व्हिडिओचा आनंद घेता येईल. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.